नमस्कार. मी प्रदीप प्रकाश रामाने अकॅडमिक इयर 2023ला आपल्या कॉलेजमधून मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनिअरिंग कंप्लीट करून सध्या मी आता BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्समध्ये ॲज अ मेकॅनिकल टेक्निशियन म्हणून सर्व्हिस करत आहे. BRO हे इंडियन आर्मीसाठी बॉर्डर एरियाजमध्ये रोड कन्स्ट्रक्शन करते. कॉलेजबद्दल सांगायला गेलं तर खूप काही आठवणी आहेत. शिक्षकांचा मिळणारं मार्गदर्शन, मग तो टीचिंग स्टाफ असो या नॉन टीचिंग स्टाफ, मला मार्गदर्शनासाठी नेहमी तत्पर असायचे आणि आजही आहेत. मला जर आजही कुठला प्रॉब्लेम आला तर मी हर्षल सर, विशाल सर, किरण सर या जागृती मॅडमशी कॉन्टॅक्ट करतो आणि त्याचं मला सोल्युशन आजही भेटते. असे माझे शिक्षक माझ्यासोबत आजही आहेत, त्याचा मला अभिमान आहे. आपलं कॉलेज विविध कॉम्पिटिशन राबवत असते आणि अदर कॉलेजमध्ये जाऊनसुद्धा विविध कॉम्पिटिशन जिंकत असते. मला चांगलं आठवतं आहे की मी आणि प्रियांशू एक विवा कॉलेजला क्विज कॉम्पिटिशन होती. त्यामध्ये सेकंड प्राईज मारलं होतं. त्यामुळे काय होतं, मुलांमध्ये स्टेज डेअरिंग आणि काहीतरी युनिक करण्याची एक आवड निर्माण होते. आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी ही एक गरीब फॅमिलीतून असल्यामुळे रेग्युलर डिप्लोमा करत, संध्याकाळी डीमार्टला पार्ट टाईम जॉब करत माझा डिप्लोमा कंप्लीट केला. माझं शेड्यूल असं होतं बघा, कॉलेजसाठी मला सकाळी 6:30ला घर सोडावं लागायचं. 8 ते 3 रेग्युलर कॉलेज अटेंड करायचं आणि कॉलेज सुटल्यानंतर मी विरार स्टेशनला एक लायब्ररी होती, तिथे 4 ते 7 स्टडी करायचो. 7:30 ते 11:30 मी पार्ट टाईम जॉबसाठी डीमार्टला जायचो आणि घरी जाईपर्यंत मला 12:30 वाजायचे. बघा, असा हा माझा 2 वर्ष मी कंटिन्यू करत राहिलो. पण मला नक्की माहिती होतं की माझा एक ना एक दिवस मी सक्सेस होणार आणि मी स्वतःला कधीही कम्फर्ट झोनमध्ये ठेवलंच नाही. कम्फर्टमध्ये झोनमध्ये ठेवलं असतं तर मी आज सक्सेस नसतो. थर्ड इयरला असताना मी BROची एक्झाम दिली होती आणि त्या एक्झाममध्ये मी क्लिअर झालो होतो. तुम्हीही स्पर्धा परीक्षांना उतरा, एक्झाम द्या, एक ना एक दिवस तुमचा असणार. कारण यश हे तुमच्या मेहनतीवर डिपेंड आहे, किती मेहनत करताय. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. स्पेशली हर्षल सरांचा. हर्षल सरांचा मला फोन आला होता की प्रदीप तुझा फीडबॅक दे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.